चला तर आज आपण आपल्या किचनमध्ये बनवणार आहोत रव्याचा उपमा। त्यासाठी लागणारं साहित्य इथे केलेलं आहे। मी 1 वाटी रवा घेतलेला आहे। मी इकडे बारीक रवा घेतलेला आहे। रव्याला आधी छान असं भाजून घ्यायचं। छान खमंग असं भाजून घेतलं की छान होतं। साईडला मी कोमट पाणी गरम करायला ठेवलेलं आहे। नंतर मी पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे। तेलामध्ये मी जिरं, मोहरी, कढीपत्ता, मिरची, कांदा, गाजर असं टाकून घेतलेलं आहे आणि ह्याला सगळ्यांना व्यवस्थित छान असं परतवून घेतलेलं आहे। तुम्ही बघतच आहात। आता मी इथे घालते आहे मटर छान असे माझ्याकडे फ्रोझनवाले होते तर मी तेच घालते आहे। त्यानंतर मी इथे टाकेल थोडंसं मीठ टाकलं की कांदा गाजर हे छान असं व्यवस्थित पटकन मऊसूद होऊन जाते। तर मी इथे मीठ घालते आहे। मीठ घातल्यानंतर मी इथे सगळे सुके मसाले टाकत आहे। सुक्या मसाल्यांमध्ये मी इथे हळद टाकते आहे आणि थोडंसं चिमूटभर तिखट टाकते आहे, कारण आपण ऑलरेडीच मिरची टाकलेली आहे जे की थोडे तिखट आहेच, तर म्हणून मी इथे थोडंसं तिखट टाकते आहे। तर याला छान असं परतवून घ्यायचं। मग त्यानंतर आपण भाजलेला जो रवा होता तो इथे घालायचा। रवा छान एकजीव व्यवस्थित परत असा तेलामध्ये भाजून घ्यायचा। भाजून झाल्यानंतर इथे मी गरम पाणीच टाकत आहे, कारण की गरम पाणी टाकलं की रवा एकदम मऊसूद पडतो आणि छान असं होतं। तर तुम्ही बघत आहे इथे मी गरम पाणी टाकत आहे। तुम्ही तुमच्या गरजेनुसार पाणी टाकू शकता। मी ऑलरेडी इथे घेऊन घेतलं होतं गरजेनुसार, म्हणून हे पाणी टाकलं। ह्याला छान व्यवस्थित परतवून घ्यायचं। त्यानंतर कोथिंबीर असं घालून 5 मिनटं होऊ द्यायचं आणि छान गरमागरम सर्व करायचं। असा हा टेस्टी मऊसूद उपमा मी इथे रेडी केलेला आहे। खायला पण सुंदर आणि दिसायला पण छान।